शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव राऊतांनीच मांडलेला गुलाबराव पाटलांचा आरोप, तर ईडी सीबीआय अटक करेल म्हणून गुलाबराव पळाले, राऊतांचं प्रत्युत्तर. वारी संदर्भातलं वक्तव्य अबू आझमींना भोवणार, अल्पसंख्याक आयोग पाठवणार नोटीस, तर गुन्हा दाखल होण्याचे प्यारे खान यांचा इशारा. मुंबई पालिका निवडणुकीचं काँग्रेस वाजवणार बिगुल, 29 तारखेला होणार जाहीर मेळावा. वर्षा गायकवाड, इम्रान प्रतापगडी करणार मार्गदर्शन. कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, तो अधिकार त्यांचा, तर शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच पाहिजे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मोठं विधान. कॅन्सरग्रस्त आजीला नातवांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे नातवाचं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य. सांगलीच्या आटपाडीत सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे बापाकडूनच मुलीला बेदम मारहाण. बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू. मुलीला मारहाण केल्याप्रकरणी वडिलांना अटक. मरीन ड्राईव्ह परिसरात निळकंठ निरंजन इमारतीला आग. अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. एअर इंडियाच्या सर्व विमानांचं ऑडिट होणार. ऑपरेशन्सवर देखरेखीसाठी स्वतंत्र समितीची नेमणूक. एन चंद्रशेखरन यांच्या बैठकीत निर्णय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमधील फोर्डो न्यूक्लिअर साईटचे एंट्री पॉइंट्स नष्ट. डोंगराळ भागातही मोठं नुकसान. सॅटेलाइट फोटोमधून जमीन खचल्याचेही संकेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका. हार्मुझ खाडी बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत एकमत. लवकरच निर्णयाची शक्यता. जगभरात इंधनाच्या दराचा महाविस्फोट होण्याची शक्यता. इस्रायलचा पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवर हल्ला. इमाम हुसेन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टरसह अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा. आणि एलपीजी गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत एक महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले. धडकी भरवणारा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.